तर मित्रांनो, मी तुमचा ब्लॉगर दाद्या. लवकर उठून आपण निघालो कन्नूरला, कारण आजोबाला कन्नूरमध्ये सोडायचं होतं, कारण आज होता कन्नूरचा बाजार. मग त्यामुळे निघालो बघा आम्ही कन्नूरला. मग काय की कन्नूरचा रस्ता तर लयच बेकार झाला होता बघा. मग काय आजोबाला सोडून आपण निघालो आणि घराकडे. घरापाशी जाऊन बघतो तर आपण निघतो तर घराला पाणी मारतो बा पप्पांनी. मग आपल्यासाठी एकच काम राहिलं होतं, ते म्हणजे म्हशीचं शान काढायचं. मग काय हे शान काढायचं होतं बघा आपल्याला. मग काय झापतीशी आपण काढून घेतलं. मग लागलो दात घासायला. दात वगैरे घासून आंघोळी करून आपण झापतीशी आवरलो. आवरल्यावरती मम्मीने बनवलं होतं बघा पिठलं आणि भाकर. मग काय लागलो जेवायला. जेवण झाल्यावरती आणि निघालो आपल्या कामाकडे. मग काय एक सिमेंटचं पोतं टाकून घेतलं. माल वगैरे मिक्स करून भिजू घातलं बघा, कारण काल एवढं मालाचं राहिलं होतं त्यामुळे माल तयार केला होता. मग काय तवपत्र गावंडी बी आले बघा बांधण्यासाठी. मग काय आपण पाट्या भरायला चालू केलो. मग काय पाट्या भरून नेऊन आपण त्यांच्या पैसे द्यायचं हे आपलं काम होतं. तर त्यांनी बी अशी दोऱ्या लावून घेतल्या बघा. दोऱ्या लावून घेतल्यावर त्यांचं बी अशी फायनली बांधायचं कंप्लीट झालं. कंप्लीट झाल्यावर ते 4 पाट्या माल शिल्लक करायला होता. मग काय ते आपलं जरा फाउंडेशन राहिलं होतं. मग काय तेवढं बांधून घेतलं बघा, 4 दगड टाकून. तेवढं झाल्यावर ते मी निघालो घराकडे, कारण आजीला सोडा जायचं तर आतांची इथं. मग काय झापतीशी आवरून आपण निघालो बघा आजीला सोडायला. मग काय दुकानापाशी आलं तर मला आजीनं खाली घेऊन दिलं बघा. मामी पोचलं आत्यांच्या इथं. आजीला सोडून मी निघालो आणि घराकडे. तुम्ही जाताना तेवढं लाईक फॉलो करून जावा आणि ब्लॉग कसं झाला हे कमेंटमध्ये नक्की सांगा.